नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणी, आज तुम्हाला मिरची दाखवणार आहे बघा, अशी सिमला मिरची. तुम्ही म्हणसाल हे सिमला मिरचीचं करणार काय आहे? तर हे पहा, अशा कापून बनवणार आहे सिमला मिरची. या पद्धतीने तुम्ही नक्कीच कधी केल्या नसतील. या पद्धतीने करून पहा, एकदा अगदी जबरदस्त. तोंडी लावण्यासाठी, टिफिनसाठी, पाहुणे आल्यावर कधीही बनवा. एवढी अप्रतिम लागते, एवढी टेस्टी लागते. अगदी साध्या सोप्या पद्धतीत आहे. तुम्ही करून पहा एकदा. तर पहा मी आता कशी बनवली करते. तर हे शिमला मिरची ना अर्धी अर्धी कापून घ्यायची मला. तर मी पाव किलो शिमला मिरची घेतलेल्या आहेत आणि त्या धुवून घेतलेल्या आहेत. कवळ्या कवळ्या आहेत, जास्त जून नाही किंवा आणि छोट्या घेतलेल्या आहेत. तर तुम्हाला आवडेल तशा घेऊ शकता तुम्ही. मोठ्या घ्यायच्या तर मोठ्या घेऊ शकता, छोट्या घ्यायच्या छोट्या घेऊ शकता. अशा पद्धतीने लेकिन पण ते कापायचे तुम्हाला. हे बघा, अर्धी अर्धी करून घ्यायची. पहा बरं कशा पद्धतीने मी करते. तर पाव किलो माझ्या आहेत, तर मी पुरे पाव किलो करणार आहे. तर पूर्ण मी आता चिरून घेते. पहिले शिमला मिरची पूर्ण आहे तेवढ्या आपल्या त्या, आणि एक सारख्या होत्या माझ्या बऱ्यापैकी, म्हणजे छोट्या छोट्याच होत्या, जास्त मोठ्या नव्हत्या. त्याच्यामुळे आता ते मधलं आहे ना बीचं, ते काढून टाकायचे. आपल्या दांडा वगैरे नाही काढायचा, दांडा तसाच ठेवायचा. छान दिसतात दांड्याने. दांडा पकडून खायची आपली मस्त. खूप टेस्टी लागते आणि खूप छान लागते ही शिमला मिरची. कधीच नसन केली तर नक्कीच करून पहा. हे माझ्या कापून झालेल्या आहेत सर्व, आणि अशा पद्धतीने मी कापल्या आहेत. पहा आता सर्व कापलेले आहेत. तर आता मी ह्या करते. पहा पुढे आता त्याच्यासाठी काय लागणार आहे. तर पहा, आता मी इथे भांडं घेतलेलं आहे, त्याच्यात पाणी घेतलेलं आहे. एक बटाटा घेतलेला आहे, त्याचं साल काढून घेते. आता मी पूर्ण साल काढून घ्यायचं बटाट्याचं. हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण साल काढलं ना, तर त्याच्यात काळं बिळं असं ते सर्व निघून जातं आणि साल पण निघून जाते आपली. स्वच्छ बटाटा होतो. तर हा बटाटा पाण्यात टाकायचा आपल्याला. पाण्यात टाकायचा आणि आपल्याला घ्यायची किसणी. तर किसणी घेते मी एक, कुठल्या किसायची पहा. आता तुम्ही कसं, या पद्धतीने नाही किसायचं. ही छोटी आहे ना, ह्याने किसायची आपल्याला. हे पहा, अशा पद्धतीने किसते आता मी. मैत्रिणीनं, माझा तब्येत बरोबर नाही, आवाज जरासा बदली झालेला आहे, तर मान्य करून घ्या. तर थोडासा आवाज माझा बदली झालेला आहे या रेसिपीमध्ये. तब्येत जरा डाऊन झालेली आहे त्याच्यामुळं. तर मी आता संपूर्ण किसून घेतला बटाटा हा. हे पहा, आणि पाण्यात स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून आणि पिळून घ्यायचा. तर मी स्वच्छ नळाखाली नेऊन 2-3 पाण्याने धुणार आहे आणि पिळून घेणार आहे. आता पहा, इकडे मी केलेलं आहे. तिकडे इथे फॅन ठेवलेला आहे. एक पळीभर तेल ओतायचे आपल्याला, छोटीशी. हे बघ, एक पळीभर तेल ओतलेलं आहे आता. आणि ह्याच्यात टाकते मी मोहरी आणि जिरं टाकायचे. तेल चांगलं तापलं नव्हतं, जरासं तापवून द्यायचं होतं. आणि आता मोहरी जिरं पण टाकते. अर्धा चमचा टाकला मोहरी, अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे. तर मैत्रिणीनं, माझी ही रेसिपी आवडली तुम्हाला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये पण लिहून पाठवा कशी वाटते ही रेसिपी. नवीनच आहे, वेगळी आहे खूप. आणि ही रेसिपी झटपट होणारी पण आहे. तर कोथिंबीर चांगली जाडसर जराशी कापली होती, ती टाकलेली आहे ना. बटाटा आहे ना किसलेला, तो टाकते. पाणी पिळून घेतलेलं आहे सर्व बटाट्याचं, आणि हा बटाटा असा मिक्स करायचा. आता ह्याच्यामध्ये काय काय टाकतंय बघा. आता तुम्ही, एक चमचा लाल तिखट टाकलेलं आहे, अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, आणि अर्धा चमचा धणे पावडर. एवढाच मसाला लागतो आपल्याला, जास्त काही लागत नाही त्याला. आता इथे मी घालणार आहे, याला बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला पाहिजे. तर मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे अर्धा चमचा, म्हणजे अर्धाच चमचा टाकलेला आहे. तर तुम्हाला वाटलं तर तुम्हाला रवा टाकू शकता अर्धा चमचा, किंवा तुम्हाला बेसन पीठ टाकायचं तर टाकू शकता. जे तुम्हाला आवडेल ते पीठ टाकू शकता त्याच्यावर. तर मीठ टाकायचं
आणि ह्याला छान शिजवून द्यायचे आपल्याला. चवीप्रमाणे आता एवढ्या सामग्रीला किती मीठ लागेल ना तेवढं टाकायचं आपल्याला आणि ह्याला छान मस्त शिजून द्यायचे. खरपूस झाले पाहिजे हे शिजून. आता ह्याच्यावर मी मिक्स करून झाकण ठेवणार आहे. ते काढून घेते आणि ह्याच्यावर मी बारीक गॅस करून जरा झाकण ठेवते 2 मिनटं, जास्त नाही. 2 मिनटात होणार ते. तर हे आपले 2 मिनटं जवळजवळ झालेलेच आहेत. आता हे बघा छान शिजलेलं आहे पीठ आणि लागलं पण नाही, खाली करपलं पण नाही आणि मस्त शिजलेलं आहे पीठ. स्लो गॅस करून ठेवला, आता बंद केला गॅस. आता ह्याला थंड होऊन द्यायचं, जरासं थंड होऊन द्यायचं, जास्त काही नाही थंड होऊन द्यायचं. आपल्याला हाताला भाजलं नाही पाहिजे असं करायचं. तर इथे बघा हे आता थंड झालेलं आहे. आता ह्या मिरच्या घ्यायच्या आपल्या आणि ह्या भरायच्यात आपल्याला त्याच्यात. असं भरून दाबून दाबून छान भरून घ्यायचं आहे. शिमला मिरची, ही मिरची एकदा खाल्ली ना तुम्ही परत परत करणार म्हणजे करणारच नक्कीच. अशा पद्धतीने होती ना, खूप छान लागती, खूप टेस्ट येते आणि वेगळं चव येते त्याला, छान चव येते. आणि हे सारण मस्त लागतं. हे सारण आतमध्ये घातलेलं आहे ना सारण, ते खूप छान लागतं. आता हे मी संपूर्ण भरून घेते. आहेत तेवढ्या आपल्या जवळजवळ पाव किलो मिरच्या आहेतच. पूर्ण पाव किलो मिरच्या आहेत माझ्याकडे, त्या मी भरून घेते आणि मग तुम्हाला पूर्ण झाल्यावर दाखवते. हे बघा एवढ्या भरून झालेल्या आहेत माझ्या. आता मी ह्याला फ्राय करते, म्हणजे फॅन ठेवते आणि ह्याला फ्राय करायचे आपल्याला. पण पहिलं काय करायचे तयारी, याच्यावर तीळ टाकायचे आपल्याला जरा. हे तिळांनी कसं छान दिसतात पण आणि छान लागतात त्या तिळांनी. पांढरे तीळ टाकलेले आहे. तुम्हाला जर वाटलं समजा नाही टाकायचं तांदळाचं पीठ किंवा नाही टाकायचं, तुम्हाला 2-3 ऑप्शन दिलेले आहेत. रवा टाकू शकता, तांदळाचं पीठ टाकू शकता आणि बेसन पीठ पण टाकू शकता. एवढ्यातून नाही जर तुम्हाला वाटलं, शेंगदाण्याचा बारीक कूट करायचा एकदम असा पिठासारखा आणि तो टाकायचा. त्याने पण छान चव येते ह्याला. म्हणजे कुठलाही वापरू शकता तुम्ही, खूप अप्रतिम लागते पण टेस्टला. आता मी फॅन ठेवते, तोच फॅन आहे. त्याला काय मी साफ केला नाही किंवा काय नाही. 1 चमचाभर तेल टाकलेलं आहे छोटासा. ह्याला तेल पण नाही जास्त लागत आणि टेस्ट तर फार लागते मात्र. हे पहा असा पलटी करून टाकायची सर्व अशी. गॅस स्लो ठेवलेला आहे, फास्ट नाही करायचा गॅस. संपूर्ण अशा मी मिरच्या झाकून ठेवते अशा पलट्या करून. जेवढ्या आहेत तेवढ्या टाकून देते मी आता. हे पहा अशीच ठेवायचे स्लो गॅस करून आणि ह्याच्यावर झाकण ठेवायचं. मस्त असे कुरकुरीत होऊन द्यायचं. 2 मिनटात ती पलटी करायची आपल्याला. 2च मिनटांनी लगेच पलटी करायची. तर पहा आता 2 मिनटं झालेली आहेत. त्याला मी एक एक पलटी करते. का की आपलं ते शिजलेलं आहे पीठ, पण आपल्याला मिरची पण शिजायला पाहिजे ना, म्हणून ह्या बाजूनी जास्त वेळ घ्यायचे आपल्याला. जास्त वेळ नाही लागत मिरची शिजायला, पण फक्त पलटी केले ना पाहता कशा पद्धतीने होते. आणि ही पटकनी होणारी रेसिपी आहे, बिलकुल वेळ लागत नाही ह्याला. आता 2-3 मिनटं चांगलं ठेवणार आहे. 3 मिनटांनी परत दाखवते तुम्हाला. वाफ मस्त बसलेली आहे याला. बारीक गॅस करून ठेवलेला आहे, मोठा नाही केलेला जास्त. हे पहा तर ह्याला मी परत ह्याला पलटी करते. बघा छान भाजलेली आहे ना, मस्त भाजलेली आहे मिरची. तर ह्याला छान परत पलटी करते आणि परत ह्याला कुरकुरीत होण्यासाठी ठेवते. आता आतला सारण छान कुरकुरीत झाले पाहिजे अशा पद्धतीने ठेवते. परत झाकण ठेवणार आहे मी आणि परत त्याला कुरकुरीत होण्यासाठी ठेवणार आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीत पटकन होणारी रेसिपी आहे. जरा पण वेळ लागत नाही किंवा काहीच नाही, खूप झटापटपट होती. आता ह्याला मी ह्याच्यावर झाकण ठेवलं नाही मी आत्ता.
का की ठेवणार होते पण नाही ठेवलं झाकण. त्याला आता अशीच मी कुरकुरीत करणार आहे. हे बघा छान कुरकुरीत झालेले आहेत पहा. मस्त कुरकुरीत झालेले आहेत. तीळ पण त्याच्यावर छान दिसते आणि एकदम मस्त झालेले आहेत. तर मी सर्व या काढून घेते. अगदी कमी वेळात आणि मस्त रेसिपी. आणि ह्याला ना जास्त शिजवायचं नाही शिमला मिरचीला, कमी शिजवायचं. आणि ही छान भाजलेली आहे त्याच्यामुळे टेस्ट खूप छान लागणार आहे. त्याच्यावर तीळ घातल्यामुळे आणखीनच छान दिसायला लागलेली आहे. पहा बरं किती सुंदर दिसते ही शिमला मिरची. मैत्रिणी अशी तुम्ही तर कधी केली नसणार आहे, नक्कीच मी सांगते. नक्कीच करून पहा. ही पद्धत जरा वेगळी आहे, टेस्टी आहे, खूप छान घरात आवडेल सर्वांना अशा पद्धतीने केली तर. तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा आणि कमेंट आणि बनवून पहा मैत्रिणींनो. बऱ्याच मैत्रिणींनी माझ्या रेसिपी बनवतात. खूप मला त्याचा अभिमान वाटतो की तुम्ही माझ्या रेसिपी बनवतात आणि तुमच्या रेसिपी फसत नाही हे कंप्लेंट येतात मला का तुमच्या रेसिपी आवडतात मला आणि आम्ही पाहतो आम्ही. तर खरंच पाहत जा, बनवत जा आणि शिकत जा काहीतरी नवीन वेगळं. नवं शिकावं असतील त्यांना पण येईन. ही एवढी शिमला मिरची छान आहे, खूप चविष्ट लागणारी आहे. पहा बरं किती सुंदर दिसती. ताटात वाढली तरी ताटाची शोभा वाढणारच नक्की. पाहुण्यांसाठी तर खास बनवा तुम्ही, खूप छान आहे. नक्कीच तुम्हाला विचारतील ह्याच्यामध्ये काय सारण घातले एवढे टेस्टी लागते म्हणून. ते सारण एवढं मस्त लागतं ना, बटाटा घातल्यामुळं खूप. आणि त्याच्यात मी आता बेसन पीठ नाही वापरलं, त्याच्यात ते तांदळाचं पीठ वापरले ना, खूप अप्रतिम लागतात. कुठलंही पीठ वापरा तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. आणि दाण्याचा कूट वापरला तरी चालेल, पण बारीक दळायचं लागणार त्याला. किती अप्रतिम दिसते ना डिश. अशा डिश बनवत जा, काहीतरी वेगळं आणि खायला घालायचा घरात मुलाबाळांना. पहा किती सुंदर दिसते. तर मैत्रिणींनो चला परत हे बघा पूर्ण शिजलेली आहे का नाही. आणि कुरकुरीतपणा बराच वेळ राहतो हा कुरकुरीतपणा. आणि गरमागरमच खा मैत्रिणींनो. नुसती अशी खाल्ली ना तरी छान लागते. तर चला परत भेटूया काहीतरी वेगळ्या नवीन व्हिडिओसाठी. बाय, परत भेटूया.